हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आज होती रामनवमी, तर रामनवमीचा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा थोडासा लेट बघायला मिळत असेल, कारण बरेच दिवस झाले मला व्हिडिओ एडिट करता आला नाही. त्यामुळे जो व्हिडिओ आहे तर तुम्ही आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर रामनवमीच्या दिवशी देखील मी खूप छान प्रकारे अशी प्रभू श्री रामचंद्रांची सेवा केली होती. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ती शेअर करणार आहे. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर आज प्रभू श्री रामचंद्राची मला सेवा जी करायची होती, त्यामुळे जी पूजेची मांडणी होती तर ती मला प्रॉपर करायची होती. त्यामुळे जी पूजेची मांडणी होती तर ती मी हॉलमध्ये केली. आणि तुम्ही बघू शकता जेव्हा मला पूजेची मांडणी करायची असते तर तेव्हा मी थोडंसं डेकोरेशन करत असतो. त्यामुळे ह्याच्या माळा तुम्ही बघत असाल मागच्या साईडला, तर ह्या मी रात्रीच लावून घेतल्या होत्या. त्याचबरोबर जे काही आता पूजेला साहित्य लागणार होतं तर ते सर्व साहित्य मी एकत्रित करून घेतलं. जिथे मला पूजा मांडायची होती तर ती जागा मी स्वच्छ पुसून घेतली. सुरुवातीला जी स्वामी सेवा आहे तर ती मी करून घेतली आणि त्यानंतर मी या सेवेला सुरुवात केली. तुम्ही बघत असाल तर जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर सुरुवात आपली दीपपूजनाने होते. तर सुरुवातीला मी दिवे प्रज्वलित करून घेतले आणि जे शंखचक्र दिवे होते माझ्याकडे तर तेच मी आजच्या पूजेमध्ये ठेवणार होतो. आजच्या पूजेमध्ये मी लाल कलरचे जे वस्त्र होते तर ते मी घेतले नव्हते. जे पिवळ्या कलरचे वस्त्र होते तर त्याचा मी ते यूज केला होता. सुरुवातीला जिथे आपल्याला पूजा मांडायची असते तर ती जागा तुम्ही स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर तिथे तुम्ही स्वास्तिक काढून घ्या आणि त्यावरती मला चौरंग किंवा पाठ जे काही ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर मी आंब्याचे जे डाळे होते तर ते देखील चौरंगाला लावून घेतले. जेव्हाही आपण कोणतेही शुभ कार्य करतो तर तेव्हा आपण आपल्या चौरंगाला डाळे लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करू शकतो. तर सुरुवातीला मी इथे दीप प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर आता सेवेला सुरुवात करणार आहे. जो भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा माझ्याकडे जो फोटो होता तर तो मी या सेवेमध्ये घेतला होता. कारण म्हणजेच माझ्याकडे त्यांची मूर्ती नव्हती आणि बाळकृष्णांची जी मूर्ती होती तर ती देखील मी ते पूजेमध्ये ठेवली होती. व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर दिसेलच. तर सुरुवातीला जो फोटो होता तर तो मी म्हणजेच पूजेमध्ये ठेवून घेतला. त्यानंतर फोटोला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं. त्याचबरोबर फुलं अर्पण केली. वस्त्र जे होते तर ते मी त्यांना अर्पण केले. यानंतर मी ते कलशाची देखील स्थापना करणार होतो. तर कलशाच्या स्थापने अगोदर जी गणपती बाप्पांची स्थापना आहे तर ती मी इथे करून घेतली. कारण जेव्हाही आपण कोणतीही पूजा करतो तर पूजा करताना सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते. जर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या ऐवजी सुपारीची स्थापना देखील इथे करू शकता. तर मी इथे गणपती बाप्पांची मूर्तीच घेतली होती. सुरुवातीला जे आंब्याचे पाने होते तर त्यावरतीच मी ह्या ज्या मूर्त्या होत्या तर ते मी ठेवणार होतो. सुरुवातीला गणपती बाप्पांची स्थापना मी उजव्या साईडला करून घेतली. त्यानंतर जी कलशाची स्थापना होती तर ती देखील मी ते करून घेतली. आणि याचबरोबर जी बाळकृष्णांची मूर्ती होती तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला आणि त्यांना देखील छान प्रकारचे वस्त्र होते तर ते मी परिधान केले आणि त्यांना देखील ते पूजेमध्ये मी विराजमान केलं. त्यानंतर जे काही नैवेद्य होता तर तो देखील मी त्यांना दाखवून घेतला. आणि या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो किंवा मी कोणकोणत्या सेवा केल्या तर ते आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या दिवशी आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची जी सेवा आहे तर ती करायची असते. तर या सेवेमध्ये आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो तर श्री रामरक्षा हे आपल्याला या दिवशी वाचायचं आहे. त्याचबरोबर श्री मारुती स्तोत्र हे देखील आपल्याला वाचायचं आहे. ह्या काही सेवा आहेत तर त्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान राम यांचा जन्मोत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. या धार्मिक श्रद्धेनुसार राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या घरी रामाचा जन्म या शुभतिथीला झाला होता. त्यामुळे दरवर्षी भाविक भगवान रामांचा हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतात. या दिवशी श्री रामासह माता सीतेची पूजा केल्याने भक्तांना प्रत्येक दुःखातून मुक्तता मिळते आणि सुख व समृद्धी प्राप्त होते. तसेच या दिवशी दुर्गेच्या 9व्या रूपाची सिद्धिदात्रीची पूजा करण्याची ही परंपरा आहे. चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी भाविक उपवास देखील करतात. प्रभू श्रीराम अर्थात भगवान विष्णूंचा 7वा अवतार. श्रीराम फक्त एक नाव नाही तर सत्य, धर्म, मर्यादा, त्याग आणि करुणा यांचे प्रतीक आहे. असे म्हणतात की रामराज्य म्हणजे एक आदर्श शासन होते, जिथे दुःख, दरिद्रता, अन्याय आणि पाप नव्हते. सगळी जनता आनंदाने आणि समाधानाने राहत होती. रामचरित मानसमध्ये रामराज्याविषयी खास माहिती लिहिलेली आहे. भगवान श्रीरामाचा शासनकाळ हा एक आदर्श काळ म्हणून पाहिला जातो. रामराज्य एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दलची कल्पना भारतीय संस्कृतीमध्ये वर्षानुवर्षे केली जात आहे. भगवान श्रीरामाचा शासनकाळ हा एक आदर्श काळ म्हणून पाहिला जातो. आज देखील रामराज्य पुन्हा प्रस्थापित व्हावे असे अनेकांना वाटते. दरम्यान रामराज्याचा अशी काही वैशिष्ट्ये आणि गुण होते ज्यामुळे आपण त्यांना सर्वोत्तम मानतो. याचे उत्तर फक्त रामायण आणि त्यातही तुलसीदास लिखित रामचरित मानसमध्ये मिळू शकते.
तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये रामराज्याचे सुंदर वर्णन केले आहे. रामराज्यात सर्वजण सुखात आणि समाधानात राहत होते. याचा अर्थ भौतिक सुख सुविधांच्या दृष्टीने नव्हे, तर रामराज्यातील प्रत्येक नागरिकांचे वागणे, व्यवहार, आचरण, विचार म्हणजे मर्यादांचे पालन होते. साक्षात प्रभू रामांचे राज्य. त्यामुळे रामराज्याबद्दल आजही लोकांना माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. मर्यादा पुरुषोत्तम असा कोण आहे, तर ते आहेत फक्त प्रभू श्रीराम. रामचरितमानसमध्ये रामराज्यांची वैशिष्ट्य सांगताना तुलसीदासजी म्हणतात, नहीं दरिद्र को दुःख दरिद्रता, नहीं को दुःखी जीव. याचा अर्थ रामराज्यात दरिद्रता नव्हती आणि कुठलाही जीव दुःखी नव्हता. रामराज्यात युद्ध, भांडण, अपराध आणि अन्याय नव्हता. सर्व जनता आपुलकीने आणि प्रेमाने राहत होती. रामचरितमानसात रामराज्यातील सुखसमृद्धीचे वर्णन करतात असे म्हटले जाते, वर्षा बरसई सकलमही धरणी, फुले फलही वृक्षलता हरणी. अर्थात रामराज्यात पृथ्वीवर वेळेवर पाऊस पडत होता. त्यामुळे वृक्ष, वेली, धान्य आणि सर्व प्रकारच्या वनस्पती मुबलक प्रमाणात होत्या. प्रकृती संतुलित, समृद्ध आणि सुखदायक होती. रामचरितमानसमध्ये असेही म्हटले जाते की रामराज्यात केवळ मानवच नव्हे, तर सर्व प्रकृतीसुद्धा प्रसन्न होती. असं म्हणतात की जेव्हा शासनकर्ता आपले राज्य धर्माने चालवतो आणि समाज सत्यधर्मावर आधारित असतो, तेव्हा प्रकृती देखील अशा राजाला मदत करते. हेच रामराज्य यशस्वी होण्याचे खरे कारण होते. रामराज्यात कोणताही व्यक्ती उपाशी झोपत नव्हता. प्रत्येकाकडे राहण्यासाठी घर, वस्त्र आणि खाण्यासाठी अन्न उपलब्ध होते. श्रीराम स्वतः न्यायाचे प्रतीक होते आणि ते नेहमी प्रथम प्रजेचे हित बघत. राष्ट्रहितापुढे त्यांनी आपल्या भावनांना आणि कुटुंबाला कधीच प्राधान्य दिले नाही. दैनंदिन जीवनात प्रजा, धर्म, सत्य, करुणा आणि दया यांचे पालन श्रीराम यांनी केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या धर्माप्रमाणे कार्य करत होते. जाती, वर्ग आणि लिंग यावर आधारित कुठल्याही प्रकारचा भेदभाव समाजात पाहायला मिळत नव्हता. स्त्रियांचा योग्य सन्मान केला जात असे आणि त्यांना धार्मिक कार्यामध्ये स्थान होते. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे जी आजची सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. त्याचबरोबर जो नैवेद्य मला दाखवायचा होता तर तो देखील मी ते दाखवून घेतला. आता जी आरती होती तर ती देखील माझी करून झालेली आहे. तर मी केलेली सेवा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाळकृष्णाला देखील मी अशा छान प्रकारे सजवलं होतं. जो मुकुट होता तर तो देखील मी माझ्या हातानेच तयार केला होता. मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत शेअर केले की मी मुकुट हातानेच तयार केले होते, पण त्याचा प्रॉपर व्हिडिओ मला करणं शक्य झाला नाही आणि नंतर देखील मला करता आला नाही. त्यामुळे मी नक्कीच प्रयत्न करेल ते मुकुट तयार करण्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. आणि हा जो चौरंग तुम्ही बघता तर हा खरंच चौरंग खूप युजफुल ठरत आहे. कारण जेव्हाही मला कोणतीही मोठी पूजा करायची असते तर तेव्हा मला हा चौरंग युजफुल ठरतो. कारण आपल्याला पूजेमध्ये बरंचसं साहित्य यूज करायचं असतं, म्हणजेच पूजेमध्ये आपल्याला बरंचसं साहित्य आपण ठेवत असतो. त्यामुळे आपल्याला जागा कमी पडते. त्यामुळे तुम्ही शक्यतो अशा प्रकारे मोठ्या चौरंगाचा यूज करा, जेणेकरून तुमची पूजा देखील त्याला खूप छान दिसते आणि आपल्याला सर्व साहित्य तिथे यूज करता येतं. तर अशा प्रकारे आजची सेवा माझ्या हातून स्वामींनी करून घेतली. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.